विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तर आज आपण चॅप्टर 2 विषयी माहिती घ्यायला सुरुवात करूया. The name of chapter 2 is Periodic Classification of Elements. We know there are 118 elements in the nature. In this, 92 are founded naturally and remaining are founded by the man. Elements are classified into metals, non-metals and metalloids. To classify the elements, they are studied by several scientists. परंतु त्या सायंटिस्टनी जो शोध लावला त्याच्या अगोदर आपण जरा ह्या ॲटम विषयी चर्चा करूया. एलिमेंट्सचा जो स्मॉलेस्ट पार्ट आहे, एलिमेंट्सचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे त्याला आपण ॲटम असं म्हणतो. मग हा स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे ॲटम, पण ह्या ॲटम सुद्धा काही पार्ट्स मध्ये डिवाइड झालेला आहे. तर हा जो ॲटम आहे हा 3 पार्टिकल मध्ये डिवाइड झालेला आहे. या ॲटमच्या मध्यभागी न्यूक्लियस आहे आणि ह्या न्यूक्लियस मध्ये 2 पार्टिकल आहेत. एक आहे प्रोटॉन, एक आहे न्यूट्रॉन. आपण इयत्ता 8वी मध्ये हे शिकलेलोच आहोत. आणि ह्या न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्विंग होणारे, मूव्हिंग होणारे म्हणजे कोण आहेत? इलेक्ट्रॉन. तर प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन या तिघांनी मिळून जो ॲटम तयार झालेला आहे त्याला आपण PEN असंही लक्षात ठेवू शकतो. P म्हणजे प्रोटॉन, E म्हणजे इलेक्ट्रॉन, N म्हणजे न्यूट्रॉन. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की न्यूक्लियस मध्ये P आणि N आहे. आपण एक फॉर्म्युला बघितला इयत्ता 8वी मध्ये, A बरोबर P प्लस N आणि A म्हणजेच ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास म्हणजेच न्यूक्लियस मध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. A इज इक्वल टू P प्लस N आणि यालाच आपण ॲटॉमिक मास असे म्हणतो. मग ह्या न्यूक्लियस भोवती फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स यांची संख्या सेम असते. म्हणजेच P इज इक्वल टू E. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. ह्या प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि दोन्हीही चार्ज सेम असल्यामुळं ॲटम हा केमिकली न्यूट्रल असतो. जसं की गणितामध्ये आपण +6 आणि -6 यांची बेरीज करा म्हटलं किती येते? 0. त्या पद्धतीनंच प्रत्येक ॲटमवर सुरुवातीला कुठलाही चार्ज नसतो, कारण पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे दोन्हीही कसे असतात? इक्वल असतात. सो ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मग ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर यांच्यानुसार या एलिमेंट्सची ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या स्टडी करायला सुरुवात केल्या. मग ह्या स्टडी करण्यामध्ये वेगवेगळ्या सायंटिस्टनी आपापल्या पद्धतीनं आपापले लॉ मांडायला सुरुवात केली. तर सगळ्यात पहिल्यांदा जर्मन सायंटिस्ट डोबेरायनर यांना आपला लॉ मांडला. 1817 साली त्यावेळेला जेवढे एलिमेंट्सचा शोध लागलेला होता, जेवढे एलिमेंट्स डिस्कवर झालेले होते त्या एलिमेंट्सचा स्टडी करायला त्यानं सुरुवात केला. आणि हा स्टडी करत असताना त्यानं ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या ॲटॉमिक मासशीच रिलेटेड आहेत हे दाखवून दिलं. त्यानं त्यावेळेला जेवढे एलिमेंट्स होते त्या एलिमेंट्सचे 3 ग्रुपमध्ये त्यांचं विभाजन केलं. पण हे विभाजन करत असताना, हे डिस्ट्रीब्युशन करत असताना त्यानं त्यांच्या सेम केमिकल प्रॉपर्टीज नुसार त्यांची जी अरेंजमेंट आहे ती इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नंबर न केली. ते जे 3 एलिमेंट्स त्यानं घेतले ते 3 एलिमेंट्स केमिकल प्रॉपर्टीनं सेम होते आणि त्यांची जी मांडणी होती ती इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास न केली. तर ह्या 3 ग्रुपना त्यानं जे एलिमेंट्सचे 3 ग्रुप पाडले त्याला डोबेरायनर्सची ट्रायड असं म्हणतात. ट्रायड म्हणजे त्रिकोण. 3 एलिमेंट शोधले, असे डिस्कवर केले की त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत. तर प्रत्येक एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात आणि केमिकल प्रॉपर्टीज असतात. आता फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय की त्याचा ऑर्डर कसा आहे, त्याचा वास कसा आहे, त्याच्या स्टेट्स कुठल्या आहेत, त्याचा रंग कसा आहे, त्याचा कलर कसा आहे, तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो का, हे त्याच्या झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज.
आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय की त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन घडून आल्यानंतर होणारा बदल. म्हणजे एक्झाम्पल म्हणजे त्याला आपण हीट दिली, त्याचा एखाद्या दुसऱ्या एलिमेंट्स बरोबर आपण त्याची रासायनिक अभिक्रिया केली, तर काय होतं? ह्या झाल्या सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज. मग ह्या केमिकल प्रॉपर्टीज ज्यांच्या ज्यांच्या सेम आहेत असे 3 एलिमेंट शोधून काढले आणि ते त्यानं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नंबरनं ज्या वेळेला अरेंज केले, तेव्हा या ग्रुपला ट्रायड्स असं म्हटलं जातं. आणि मग ह्या ट्रायडमध्ये त्यानं असं फाउंड केलं, त्याला असं दिसून आलं, की ह्या ट्रायडमध्ये जो मिडलचा एलिमेंट आहे, त्याचं जे येणारं ॲटॉमिक मास आहे, हे इतर दोघांच्या जे रिमेनिंग 2 आहेत, त्यांचा जो काही ॲटॉमिक मास आहे, त्यांचा मीन घ्यायचा. त्यांचा मीन घेतल्यानंतर ह्या मिडलचं अप्रॉक्सिमेट ॲटॉमिक मास येणार आहे. हा त्यानं शोध लावला. When Dobereiner arranged this triad according to increasing order of their mass number, then he discovered that the atomic mass of the middle element is approximately mean of the atomic mass of the other two, and this is known as a Dobereiner's triads. तर आपल्याला याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर पहिलं जे एक्झाम्पल आहे, पहिल्या एक्झाम्पल मध्ये 3 एलिमेंट्स आहेत. एक आहे लिथियम Li, दुसरं आहे सोडियम Na आणि तिसरं आहे पोटॅशियम K. तर LiNaK हे डोबेरायनरचं आपण एक पहिलं एक्झाम्पल घेऊ शकतो, की याच्यामध्ये लिथियमचा जो ॲटॉमिक मास आहे हा 7 आहे, पोटॅशियमचा 39 आहे. ज्या वेळेला तुम्ही या दोघांचा ॲव्हरेज किंवा मीन काढाल तेव्हा तो येतो 23 आणि हा जो 23 आहे हा सोडियमचा काय आहे? ॲटॉमिक मास नंबर आहे. म्हणजे ज्या वेळेला लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे आपण अरेंज केले अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक मास, then the mass number of the sodium is approximately mean of the mass number of lithium and potassium. In the another example, there is a calcium, Ca, strontium, Sr and barium. इथं सुद्धा तुम्हाला त्याचं जे मास नंबर आहे स्ट्रॉन्सियम, आपला एक वर्ड आहे अप्रॉक्सिमेटली, याच्यामध्ये 87.5 हा मीन आलाय. 87.5 म्हणजेच 88 आपण धरू शकतो. त्याच्यानंतर तिसरं डोबेरायनरचं ट्रायड आहे क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. याच्यामध्ये सुद्धा जे ब्रोमीन आहे त्याचा जो ॲटॉमिक मास नंबर आहे हा क्लोरीन आणि आयोडीन यांच्या मीन इतका आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक्झामला क्वेश्चन विचारला जातो की दिलेले एलिमेंट्स हे डोबेरायनरचे ट्रायड्स आहेत का ते फाइंड आउट करा. त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं, तर हे जे दिलेले एलिमेंट्स आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नंबर नुसार लावून घ्यायचे. आणखीन मगच मिडलला जो कोण एलिमेंट येतो त्याचा मास नंबर इतर दोघांच्या मीन इतका, ॲव्हरेज इतका येतो का हे पाहायचं. तो जर अप्रॉक्सिमेटली आला असेल तर इट इज डोबेरायनर ट्रायड, अनलेस इट इज नॉट डोबेरायनर ट्रायड. तर सगळ्यात पहिल्यांदा डोबेरायनरनं शोधून काढलं की जितके एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये त्यानं ट्रायड्स निर्माण केले, ग्रुप निर्माण केले. जसं की आपण वर्गामध्ये बसत असताना आपण आणि आपला मित्र असे ग्रुप असतो. एखादा कार्यक्रम तुम्ही बघायला गेलात की तुम्ही ग्रुप न बसता, तसे डोबेरायनरनं काय केलं की ॲटॉमिक मास नंबर नुसार हे ट्रायड्स तयार केले की ज्याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत. आणि त्यानं हा शोध लावला की मिडलला जो येणारा एलिमेंट आहे त्याचं ॲटॉमिक मास हे इतर दोघांच्या मीन इतकं येतं. अनेक सायंटिस्टनी वेगवेगळे प्रयोग करून बघितले. त्याच्यानंतर दुसरा इंग्लिश सायंटिस्ट न्यूलॉन, याला तर न्यूलॉन्स लॉ ऑफ ऑक्टावेट किंवा ऑक्टेट असं म्हणतात. आता ऑक्टावेट किंवा ऑक्टेट म्हणजे अष्टक. आता हा काय प्रकार आहे, तर हे आहे संगीताचं अष्टक. म्युझिकल नोट्स, तर ह्या म्युझिकल नोट्स मध्ये सा रे ग म प ध नि सा, म्हणजे सा नंतर परत 8व्यांदा सा येतं. म्हणजे 8वा आणि पहिला दोन्हीही काय झाले, सेमच झाले. तसं न्यूलॉन्सनं सुद्धा त्यावेळेला जेवढे एलिमेंट्स शोधून झालेले होते, म्हणजे जवळजवळ 56 एलिमेंट्स शोधून झालेले होते, त्यानं काय केलं, त्यानं सुद्धा ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनंच एलिमेंट्स काय केले, अरेंज केले.
आणि त्यावेळेला त्याला असं दिसून आलं की हे जे 8 एलिमेंट्सची त्याने अरेंजमेंट केली, त्यावेळेला 8व्या एलिमेंट्सचे जे प्रॉपर्टीज आहेत ते पहिल्या एलिमेंट्सशी मॅच झाले. म्हणून ह्याला न्यूलन्स लॉ ऑफ ऑक्टावेट असं म्हटलं जातं की व्हेन ही अरेंज्ड द एलिमेंट्स अकॉर्डिंग टू देअर केमिकल प्रॉपर्टीज and atomic mass number, then he found that the properties of eighth element are same to the first, are similar to the first. इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे बघा की H, Li, B, B, C, N, O आणि F. तर H नंतर येणारा 8वा एलिमेंट कुठला आहे? F आहे. H आणि F च्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या सेम आहेत. तसेच H, F, Cl यांच्या सुद्धा सेम आहेत. Li, Na, K जर आपण बघितलं तर Li नंतर येणारं 8वं एलिमेंट Na आहे. Na नंतर येणारं 8वं एलिमेंट K आहे. मग Li, Na, K हे मगाशीचं डोबेरेनरचं ट्रायड सुद्धा होतं. आणि हे ट्रायड तुम्हाला इथं ह्या न्यूलॉन्सच्या ऑक्टावेट मध्ये सुद्धा दिसून आलेलं आहे. म्हणजे Na चे जे प्रॉपर्टीज आहेत त्याच केमिकल प्रॉपर्टीज Li च्या पण आहेत. K च्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्याच Na मध्ये सुद्धा दिसून येतात. परंतु हा जो लॉ आहे हा फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू झाला. त्याच्या पुढं हे ज्या प्रॉपर्टीज आहेत याच्यामध्ये सिमिलॅरिटी दिसून येईना झाली. त्यामुळं हा लॉ इथपर्यंतच मर्यादित झाला. मग आणखीन वेगवेगळ्या सायंटिस्टनी काय केला? प्रयत्न केला आणि वेगवेगळे गुणधर्म शोधून काढले.